नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, इराणचे राष्ट्रप्रमुख अयातुल्ला अली खामेनी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर जगभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. पण एकीकडे इराणमध्ये जनता दुःख व्यक्त करत असताना दुसरीकडे काही इराणी नागरिक आनंदात सुद्धा आहेत. त्यामागे इराणमधील प्रतिगामी परंपरा कारणीभूत आहेत. मात्र एवढेच नाही, खामेनी यांच्या मृत्यूमुळे भारतातील काही लोकांना प्रचंड दुःख झालेलं आहे. इराणी जनतेने दुःख व्यक्त करणं किंवा खामेनी यांच्या निधनामुळे आनंद व्यक्त करणं हे स्वाभाविक म्हणता येईल. त्यांचा थेट या घटनेशी संबंध आहे. पण भारतातील काही भागात काही लोकांकडून खामेनी यांच्या मृत्यूबद्दल छाती पिटली जात आहे, याचं मात्र आश्चर्य वाटतं. काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील नेते इम्रान मसूद यांना खामेनी यांच्या मृत्यूचं प्रचंड दुःख झाले. आपण खूप व्यथित आहोत, असं ते पत्रकारांशी बोलताना म्हणताना दिसतात. त्यांचा व्हिडिओ प्रथम पाहू. मेरा मन आज बहुत व्यथित है, निश्चित रूप से बहुत तकलीफ है। खामनेई साहब गांधी जी की विचारधारा से प्रभावित थे। उन्होंने अपनी तकरीरों में बार बार कहा कि हम इनको ऐसे ही भगा देंगे जैसे गांधी जी ने और नेहरू जी ने अंग्रेजों को भगाया था। खामेनी यांचा थेट भारताशी काही संबंध नाही. अर्थात अमेरिका इस्रायलने जी कारवाई सुरू केली आहे आणि त्याला इराणकडून जे प्रत्युत्तर दिलं जाते त्याचे जागतिक परिणामी होणारच आहेत. ते येत्या काळामध्ये दिसतील. त्या पलीकडे जाऊन भारतीयांना खामेनी यांच्या निधनाबद्दल आसवं ढाळण्याचं काही कारण नाही. पण मसूद इतके हळवे का झालेले आहेत? कारण ते मुस्लिम आहेत. एवढंच त्यामागे कारण असू शकतं. भारताचे पंतप्रधान हे भारताचे सर्वोच्च नेते आहेत. त्याबद्दल रोज शिव्याशाप देणारे, मोदी तेरी कब्र खुदेगी म्हणणारे लोक भारतात आहेत. ते ज्या देशात राहतात त्या देशाच्या सर्वोच्च नेत्याला, आणि तोही लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या नेत्याला, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. तेवढंच कशाला, या देशातील विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षही तीच भावना बाळगतो. पण भारतापासून कोसो अंतरावर असलेल्या इराणचे राष्ट्रप्रमुख असलेल्या खामेनी यांना ठार केल्यानंतर भारतातील काही लोकांना उमाळे का येतात, हे एक आश्चर्य आहे. खरं तर हाच त्यांचा स्वभाव आहे. आपल्या देशातील नेत्याला शिव्या द्यायच्या, लोकशाही मार्गाने निवडून आलेले असतानाही त्यावर संशय घ्यायचा, इथल्या यंत्रणांना दोष द्यायचे, पण कोण कुठल्या खामेनींच्या निधनावर मात्र छाती पिटायची. इम्रान मसूद तर खामेनी यांनी राष्ट्रासाठी कसं बलिदान दिलं हे सांगतात. भारतातील ज्या क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी देशासाठी त्याग केला त्यांचं गुणगान करताना मात्र हेच लोक राजकारण करतात. सावरकरांना हेच शिव्या देतात, पण टिपू सुलतानचे फोटो मात्र लावतात. देशप्रेमाची यांची फुटपट्टी वेगवेगळी असते. खामेनी यांच्या राष्ट्रप्रेमाबद्दल बोलणं ही त्यांची मजबुरी आहे. खरं तर ते एक मुस्लिम आहेत, हाच फक्त या दुःखामागील निकष असू शकतो. एक पत्रकार अरफा खानूम यांनी एक्सवर पोस्ट करत खामेनी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. खानूम यांचा खामेनी यांच्याशी काय संबंध? या खानूमबाई रोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वेगवेगळे नरेटिव्ह पसरवण्यात आघाडीवर असतात. भारताच्या लोकशाही मार्गाने जनतेने निवडून दिलेल्या नेत्यावर आरोप करण्यात आघाडीवर असलेल्या खानूमबाईंना खामेनींच्या जाण्याने मात्र अश्रू आवरत नाहीत. खामेनी मुस्लिम आहेत, शिया धर्मीय आहेत, एवढी त्यांची ओळख ठीक आहे. पण त्या पलीकडे जाऊन भारतातील काही लोकांचा त्यांच्याशी काय संबंध? खामेनी यांनी कधी भारतातल्या मुस्लिमांची चिंता केली नाही की ते कधी भारतातल्या मुस्लिमांसाठी धावून आलेले नाहीत. भारतातील मुस्लिम भारतातच अधिक सुखी आहेत. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, सिरिया इथल्या मुस्लिमांची काय स्थिती आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. पण तरी चिंता कुणाची केली जाते तर खामेनी यांच्या मृत्यूची. लखनौमध्ये अशीच सभा होते, त्यात खामेनी यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं जातं. रस्ते, बाजार बंद केले जातात. काश्मीरात तर खामेनी यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी रॅली निघाल्या. महिला छाती बडवत रडत आहेत खामेनी यांच्या समर्थनार्थ. असं अनेक खामेनी जन्माला येतील अशी भावना एक महिला व्यक्त करते आहे. हम अपने खामेनी रहबर को जिनको धोखे से मारा गया, जिनकी नस्लों में गद्दारी है, जिनकी नस्लों में धोखेबाजी है, उन्होंने धोखे से मारा मेरे खामेनी को।
खामेनी मेरा शेर था, शेर, और कल भी शेर था, आज भी शेर है, ता कयामत तक शेर रहेगा। एक खामेनी मरेगा, 1000 खामेनी ऊपर। काही लोकांनी खामेनी यांच्यावरील या हल्ल्यानंतर काश्मीरात तोडफोड केल्याचे व्हिडिओ आले. पाकिस्तानातही अमेरिके दूतावासावर पाकिस्तानी लोकांनी हल्ला केल्याचे व्हिडिओ समोर आले. प्रश्न मनात येतो की खामेनी यांच्याशी या सगळ्या लोकांचा काय संबंध आहे? जे पॅलेस्तीनच्या बाबतीत घडलं तेच इथेही घडते. पॅलेस्तीनवर इस्रायलने हल्ला केला की भारतातल्या काही लोकांना संताप येतो. ते रस्त्यावर उतरतात, पॅलेस्टाईनमध्ये किती लोक मारले गेले याचे आकडे देऊ लागतात. तिथल्या स्त्रिया, मुलं यांच्या हत्यांबद्दल त्यांना प्रचंड वेदना होतात. सेव्ह गाझाचे नारे देणारे नेते अचानक रस्त्यांवर दिसू लागतात. काय संबंध या भारतीयांचा पॅलेस्टीनशी? जर एवढीच अन्यायाबद्दल चीड आहे, मानवतावाद रक्तात ठासून भरलेला आहे, तर मग जगातील कोणत्याही अशा घटनेत ही सगळी मंडळी रस्त्यावर का उतरत नाहीत? फक्त पॅलेस्टीनमध्येच काही घडल्यावर पोस्टरबाजी कशासाठी? सेव्ह गाझा म्हणणारे सेव्ह हिंदू म्हणताना कधी दिसत नाहीत. बांगलादेशातील हिंदूंची सातत्याने गेल्या काही वर्षात हत्या झाली. आता बांगलादेशात जे आंदोलन झालं आणि सत्ता पालट झाला तेव्हा तिथे लक्ष करण्यात आले ते हिंदूच. त्यावेळी ही मंडळी तोंडात मिठाची गुळणी करून बसली होती. त्यावेळी मानवतावादाच्या गप्पा मारताना ही मंडळी दिसली नाहीत. हा या मंडळींचा दुटप्पीपणा आहे. सोशल मीडियावर अशा दुटप्पी मंडळींची अजिबात कमतरता नाही. एकीकडे भारतातील ही दुटप्पी मंडळी मगरीचे अश्रू ढाळत असताना दुसरीकडे युरोपातील काही देशात इराणचे लोक आनंद साजरा करताना दिसत आहेत. त्यांच्या दृष्टीने ज्यांनी इराणला मागे नेले, प्रतिगामी विचारांचा प्रभाव निर्माण केला, त्या खामेनी यांना मारल्याबद्दल ते आनंद साजरा करत आहेत. खामेनी हे त्यांच्या दृष्टीने हुकुमशाह आहेत. ज्यांच्या सत्तेत महिलांचे सगळे अधिकार काढून घेतले गेले आहेत, त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांना जन्नतचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळेच खामेनी यांचे पुतळे फोडणे, फोटो जाळणे या माध्यमातून ते हा आनंद व्यक्त करत आहेत. या इराणी जमावामध्ये अनेक महिला आहेत ज्या इराण बाहेर असल्यामुळे मुक्त वातावरणात जगत आहेत. कोणतेही कपडे परिधान करण्याची मुभा त्यांना आहे. ती इराणमध्ये नव्हती. मध्यंतरी इराणमध्ये हिजाबच्या विरोधात आंदोलनं झाली, पण तिथे अशा आंदोलनात भाग घेणाऱ्या महिलांनाच ठार मारण्यात आलं. ज्या मुक्त होऊ पाहत होत्या त्यांना तिथे जगणं मुश्किल होतं. असं मुक्त आयुष्य जगू पाहणारे लोक खामेनी यांच्या मृत्यूचा आनंद व्यक्त करत आहेत. या महिलांवर झालेल्या अत्याचाराचं काय? इराणमध्ये एकेकाळी असंच मुक्त वातावरण होतं, पण 1979ला इस्लामी क्रांती झाली आणि सगळं बदललं. इराणमधील जनतेवर विविध निर्बंध आले. विशेषतः महिलांवर आलेले निर्बंध अधिक भयंकर आहेत. अशा सगळ्या बंधनातून मुक्त होण्यासाठी इराणमधील जनता रस्त्यावर उतरते. इराणमध्ये मध्यंतरी जी आंदोलनं झाली त्यावेळी अनेकांना ठार मारण्यात आलं, जाहीर फाशी देण्यात आली. तेव्हा मानवतावादाचे पुतळे असलेले लोक एक शब्दही बोलत नव्हते. तेव्हा इम्रान मसूद यांना अस्वस्थ वाटलं नाही. अरफा खानून तेव्हा पोस्ट लिहू शकल्या नाहीत. जम्मू काश्मीरमधले लोक तेव्हा छाती पिटत नव्हते. पहलगामला हिंदू धर्म विचारून अतिरेक्यांनी पर्यटकांना मारलं तेव्हा हेच सगळे छाती पिटणारे लोक कुठे होते? तेव्हा त्यांनी मोर्चे, सभा घेऊन त्याचा निषेध केल्याचं दिसलं नाही. त्याचा बदला म्हणून आपण ऑपरेशन सिंदूरची कारवाई पाकिस्तानवर केली तर कित्येक जणांना वाईट वाटलं. भारताची किती विमानं पडली, भारताचं किती नुकसान झालं याची विचारणा हे लोक करू लागले. तेव्हा त्यांना राष्ट्रप्रेम वगैरे दिसलं नाही, जे आता खामेनी यांच्या राष्ट्रप्रेमाच्या कहाण्या सांगतायत. पाकिस्तान आपल्यावर अनेक वर्ष दहशतवादाच्या माध्यमातून हल्ले करत आहे. इथल्या निरपराध नागरिकांना मारलं जाते. 26/11च्या हल्ल्यात शेकडो भारतीय मारले गेले. तेव्हा मात्र असे मोर्चे, सभा, रॅली निघाल्याचं स्मरत नाही. सगळे काही सोयीनुसार असतं. भारताचा विचार केला तर देशातील बहुसंख्य नागरिक हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत आहेत. ते गेल्या 3 निवडणुकातही दिसलेलं आहे. आज मोदी देशाबाहेर जातात तेव्हाही तिथला भारतीय समूह एकत्र येऊन कौतुक करतो, त्यांना अभिमान वाटतो. भारताचं नाव जगभरात उज्ज्वल होत असल्याचे पाहून देश विदेशातील नेतेही भारताची प्रशंसा करतात. पण इथले काही भारतीय म्हणवणाऱ्या लोकांची मात्र जळजळ होते. खामेनी यांच्या देशातील अनेक नागरिक हे त्यांच्या मृत्यूमुळे खुश झालेले आहेत. ज्यांच्यावर खामेनी यांनी निर्बंध लादले त्यांना या निर्बंधांच्या साखळदंडात अडकवलं. परदेशातील इराणी नागरिकही खामेनी यांच्या मृत्यूमुळे आनंदित झाल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. याचा अर्थ खामेनी यांच्या पाठीशी सगळी जनता नव्हती. परदेशात स्थायिक झालेली इराणी जनताही त्यांचं समर्थन करत नाही.
उलट खामेनींची राजवट संपत असल्याबद्दल त्यांना आनंद होतोय. ट्रम्प इस्रायल यांचे ते आभार मानतायत. इस्रायल आणि इराणी लोक मिळून आपापले झेंडे घेऊन रस्त्यावर आनंदोत्सव साजरा करतानाचे व्हिडिओ दिसत आहेत. भारतातील काही लोकांना मात्र खामेनी यांच्या मृत्यूचं अपार दुःख झालं हे विचित्र आहे, पण ते वास्तव आहे. मात्र यावर गंभीरपणे विचार होण्याची आवश्यकता आहे. उद्या परिस्थिती आलीच तर हे भारतीय म्हणवणारे लोक आपल्या देशाच्या बाजूने उभे राहतील की इराणच्या बाजूने, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.